सेंटर डॉक्टर मनीष चौधरी प्रेझेंट भुसावळ प्रीमियर लीग सीझन 1 2026 स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी जळगाव. आजचा हा सामना खेळला जातोय मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब भुसावळ विरुद्ध चाणक्य क्रिकेट क्लब भुसावळ. तर भुसावळचे स्टार आता या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. चाणक्य सीसी चे कर्णधार बंटी कापडणे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जळगावच नव्हे तर महाराष्ट्र गाजवणारे दोन सुपरस्टार फलंदाज आपल्याला आता खेळपट्टीवर दिसतील. तौसिफ मिर्झा डावखोरे फलंदाज स्ट्राईकला, तर शैलेश दिघोळे नॉन स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर निलेश खासने यांचा पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळलेला आहे. धाव मात्र आलेली आहे. पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. लेगबाईचा इशारा. अवांतर धावेने खातं उघडतंय चाणक्य सीसीचं. शैलेश दिघोळे शैलेश दिघोळे आता स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला तौसिफ मिर्झा. गोलंदाजी मार्कवर साऊद्याचे सुपरस्टार निलेश खासने. पहिला चेंडू फेस करताना त्या चेंडूला फेस आणले. हॉटेल प्रीमियर भुसावळ. तर तौसिफ मिर्झा यांनी जर या सामन्यात अर्धशतक झळकवलं तर ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटचे सुपरस्टार गोलंदाज जिशान खान यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल तौसिफ मिर्झा यांच्यासाठी. आणि 3 चेंडू 3 षटकार जर शैलेश दिघोळेने टोलवले तर रोशन कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. चला, बक्षिसांची लयलूट असणारा हा सामना असेल. बॅटची कड घेतलेली आहे आणि चेंडू सरळ अर्शद सय्यद यांच्या हातात गेलेला आहे. परतावं लागेल शैलेश दिघोळे यांना. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला निघावं लागेल आपल्या डगआउटकडे. बघा, कधी कधी काय होतं की जास्तच आपण बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आपली विकेट विनाकारण गमावून बसतो. तसंच काहीच झालेलं आहे शैलेशच्या विकेट बद्दल. शैलेश तंबूत परततायत. चाणक्य सीसी 7 धावा 1 गडी बाद. आणि आता मैदानात दाखल होत आहेत अझहर.
निलेश खासने यांनी कमबॅक केलेलं आहे. षटकार खाल्ल्यानंतर पुढच्या चेंडूवर परतीचा रस्ता दाखवलेला आहे शैलेश दिघोळे यांना. अझर, ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. हवेत होता परंतु जबरदस्त स्वतःला ऍडजस्ट केलं, झोकून दिलं, पुढे झेपावत एक दर्जेदार झेल टिपण्यात आलेला आहे. आणि शहबाज पिंजारी, शहबाज बोल्ड निलेश खासने. निलेश खासनेला माहिती आहे की कमबॅक कसं करायचंय, संघर्ष कसा करावा हे निलेशला चांगलंच माहिती आहे. परंतु कौतुक करावं लागेल शहबाज पिंजारी सरांचं. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल त्यांनी टिपलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 7 धावा 2 गडी बाद. निलेश खासने मॅन फ्रॉम सावदा जबरदस्त गोलंदाजीचा मारा करताना. आणि आता दुसरं षटक घेऊन आलेले शहबाज पिंजारी आणि समोर असतील सुपरस्टार तौसिफ. ओहो, यावेळेस रक्षात्मक दृष्ट्या खेळलेला फटका आपल्याच फॉलो थ्रू मध्ये शहबाज पिंजारी चेंडू अडवत आहेत. पुन्हा एकदा शहबाज. ओहो, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका. नासिर या चेंडूला अडवत आहेत. मिडविकेटच्या दिशेवरून पळतेत. स्क्वेरिश मिडविकेटच्या दिशेने धावत हा चेंडू अडवलेला आहे. दरम्यान एक धाव मिळते तौसिफला. आणि आता स्ट्राईकला असतील 40 गावचे जबरदस्त फलंदाज अभिषेक देशमुख. बॅटची कळ आणि थर्ड मॅनच्या दिशेने अर्षद पोहोचतो का की निलेश पोहोचतो. ओहो, निलेशने चांगलं फुटवर्क दाखवलेलं आहे. अर्षदने चेंडू उचललेला आहे, परत केलेला आहे. दरम्यान अभिषेक 2 धावांनी आपलं खातं उघडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. बघा, लिगामेंट इंजुरीने त्रस्त आहे परंतु आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न असतो निलेशचा. मॅन फ्रॉम सावदा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, गतीत परिवर्तन होतं. चतुराईने टाकलेला चेंडू परंतु हे परिवर्तन बघितलं, चेंडूला मिडविकेटच्या दिशेने खेळलंय, 2 धावा घेतलेल्या आहे. तहा शेख यांनी चेंडू अडवलेला होता. पुन्हा एकदा शहबाज. राईट राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने. व्हॅकंट एरिया होता, त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. बॅटची कड घेऊन चेंडू शरीरावर आदळलेला आहे. निर्धाव चेंडूने शहबाज पिंजारी यांचं षटक संपत आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 12 धावा 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत शैलेश दिघोळे आणि अझर. गोलंदाजी मार्कवर निलेश खासने. प्रदीप माळी यांच्या गोलंदाजीवर सर्वांचं लक्ष असेल. याच मैदानावर एक स्पर्धा झालेली होती, त्याच्यात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब त्यांनी पटकावलेला होता. तौसिफ मिर्झा आता स्ट्राईकला असतील.
लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. पंच योगेश भाकरे सरांचा. एक अवांतर धाव. तौफिक मिर्झा प्रायोजक हॉटेल प्रीमियर. बघा, तौसिफ मिर्झाला आपण जास्त काळ शांत ठेवू शकत नाही आणि तो एकदा का सुरू पडला तर त्याला तुम्ही थांबवू सुद्धा शकत नाही. यावेळेस फटका फासलेला दिसतोय. बघा, कुठेतरी पेशन्स, संयम. षटकार आलेला होता, थोडा वेळ वाट बघायची होती. आपल्या पाल्यात, आपल्या स्लॉट मधल्या चेंडूची वाट बघायला हवी होती. यावेळेस माझं असं म्हणणं आहे की थोडासा लिडिंगच होता, त्यामुळे चेंडू लॉंग ऑनच्या ऐवजी लॉंग ऑफला गेला आणि चांगला झेल तहा शेख यांचा. आपण बघत आहात भुसावळ प्रीमियर लीग 2026 प्रेझेंटेड बाय स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. टॉस का बॉस चे प्रायोजक शिकागो पिझ्झा अँड नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. सुपर 4 अँड विकेट्स ब्रॉट टू यू बाय साई जीवन सुपर शॉप. हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर. डिव्हाइन टॅटू हाजी समद अली वेलनेस सेंटर यांचं सुद्धा अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आणि या स्पर्धेच्या विजेत्या संघाला ज्या चषकांच्या द्वारे सन्मानित केलं जाईल ते चषक प्रायोजित केलेले आहेत भुसावळ मतदारसंघाचे लाडके आमदार तथा वस्त्रोद्योग राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य संजय भाऊ सावकारे यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी योगदान लाभलेलं आहे. सोबतच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी जे चषक आपण देणार आहोत त्यासाठी सुजितदादा हेमराज भोळे, नगरसेवक नगर परिषद भुसावळ यांचं सहकार्य लाभलेलं आहे. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलेला आहे. भूषण चित्ते यांच्यावर आता जबाबदारी असेल. भूषण चित्ते आणि अभिषेक देशमुख दोन्हीही दर्जेदार फलंदाज आहेत, चांगले खेळाडू आहेत, परंतु आता संघाला गरज असताना ते कशा पद्धतीने आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारतात ते बघावं लागेल. निलेश इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. ऑन साइडला खेळलेला फटका. फखरुद्दीन चेंडू अडवत आहेत. भूषण यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, 20 धावा, 3 गडी बाद. तर डॉक्टर मनीष चौधरी सर, प्रतीक जीवराज आणि 77 स्पोर्ट्स, हिरोडकर सराफ, शिकागो पिझ्झा, हॉटेल प्रीमियर, किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर,
डिव्हाइन टॅटू, हाजी समद अली वेलनेस सेंटर, साई जीवन सुपर शॉप, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. अनुभवी कैलास पांडे आता गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला लॉनकडे तहा शेख यांच्याकडे चेंडू गेलेला, एक धाव मिळते. अभिषेक देशमुख आता स्ट्राईकला असतील. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर एक धाव. नासिर एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षण करताना. थोडीशी घाई करताना दिसत आहेत भूषण चित्ते. बघा, या स्पर्धेसाठी आपल्याला पंच पॅनल लाभलेलं आहेत. त्यात अविनाशजी बंगाळ सर स्ट्राईक एंडला पंचगिरी करताना, तर नॉन स्ट्राईक एंडला पंचगिरी करताना योगेशजी भाकरे सर. त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो. दरम्यान सर सुपर शॉट भुसावळ. शतायू मसाज थेरपी सेंटर म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. त्याचे संचालक आहेत योगेशजी भाकरे सर. काम अँड प्रोफेशनल मसाज सेंटर. IFSA सर्टिफाईड मसाज सेंटर आहे. तर नक्कीच एकदा अवश्य भेट द्या. शतायू मसाज थेरपी. कैलास पांडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी संघर्ष करत होता, परंतु त्याच्या रडारमध्ये चेंडू आल्यावर मात्र त्याने मोठे मोठे फटके सुरू केलेले आहेत. 4 षटकांची समाप्ती, 32 धावा, 3 गडी बाद. मागच्या षटकाराचे प्रायोजक होते हॉटेल प्रीमियर. चला, या संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेटचं जबरदस्त कौतुक होतंय आणि या जबरदस्त बॅटिंग विकेटचे क्युरेटर आहेत गोलू चावरिया आणि राहुल कुऱ्हाडे उर्फ लल्लन. लल्लन, राहुल कुऱ्हाडे आणि गोलू चावरिया
यांनी हे जबरदस्त विकेट बनवलेलं आहे. बघा, फलंदाज आणि गोलंदाज दोघींसाठी समान संधी आहे. आपण 2 वेळा 5 विकेट हॉल्स बघितलेले आहेत, 2 वेळा हॅट्रिक बघितलेली आहे. त्यामुळे गोलंदाजाने जर व्यवस्थित चेंडू टाकले तर त्यांना सुद्धा फायदा होतो. आपण बघितलं असेल निलेश यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा मिळालेला आहे. तर या विकेटचं कौतुक करावं लागेल. 32 धावा 4 षटकांची समाप्ती. गोलंदाजी मार्कवर शहबाज पिंजारी. बघा, शॉट सिलेक्शनवर कुठेतरी लक्ष द्यावं लागेल, कारण की हा चेंडू तितकासा शॉट नव्हता. प्रशांत भाऊ चव्हाण यांनी अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे, त्यांचं मनपूर्वक आभार. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे भूषण चित्ते. असं वाटतंय की लय सापडलेली आहे. ऑफटमच्या बाहेर भूषण चित्ते यांनी चांगला फटका केलेला आहे. चेंडू सरळ येतोय पॉइंट सी. यांना लय सापडलेली दिसते, चांगली फटकेबाजी करतायत. शहबाज पिंजारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसतील आणि स्ट्राईकला असतील भूषण चित्ते. चुकीचा फटका, चेंडू ओहो भाग्यशाली ठरलेले आहेत. दुसरी धाव धावता अशफाक थोडेसे लेझी दिसले. बघा, एक एक धाव संघर्षमय असते. एकेका धावेसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. चौकार आलेला आहे साई जीवन सुपर शॉप, त्या चौकाराचे प्रायोजक शहबाज पिंजारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर असतील भूषण चित्ते. चेंडू तितकासा शॉट नव्हता, परंतु पुन्हा एकदा यावेळेस भूषण थोडेसे लेट झालेले. एकच धाव मिळेल. अभिषेक तार ऑफिस रोडचे शरद भाऊ जाधव, जे अप्रतिम फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा फटका फसलाय. पोहोचतायत का अशफाक? तर नाही, यावेळेस चेंडू अडवलाय. एकच धाव मिळेल. अभिषेक देशमुख मॅन फ्रॉम चाळीसगाव, चाळीसगावचे एक जबरदस्त खेळाडू. 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 43 धावा आणि 43 धावांवर 3 महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेले. फलंदाजांची नावं शैलेश दिघोळे, त्यानंतर अझर आणि त्यानंतर भुसावळचा लाडका स्टार तौसिफ मिर्झा. हे आता तंबूच्या सावलीत आराम करतायत. बघा, भुसावळकरांना खूप अपेक्षा होत्या तौसिफ मिर्झाकडून, त्यानंतर अझरकडून. शैलेश दिघोळे हा तर खूप मोठा खेळाडू आहे. या स्पर्धेतील जे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे त्यापैकी एक शैलेश दिघोळे.
चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. फटका उंच गेलेला आहे आणि फखरुद्दीन यांनी झेल टिपलेला आहे. अभिषेक देशमुख यांना परतावा लागेल. चौथा झटका चाणक्य सीसी भुसावळ संघाला. अभिषेक देशमुख कॉट फखरुद्दीन बोल्ड प्रदीप माळी. चला उद्या चौथा गट आपल्याला खेळताना दिसेल या स्पर्धेतला. तर उद्या आपल्याला भुसावळ एक्सप्रेस विक्रांत गायगोले अर्थात मलिंगा खेळताना दिसतील. दीपक सोरोणे अर्थात बच्चा खेळताना दिसतील. तंजील खान मारुळ किशान तंजील खान हे खेळताना दिसतील. मनीष चव्हाण हे भुसावळचे स्टार खेळताना दिसतील. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू ज्यांनी जळगाव जिल्ह्यात आपलं नाव मोठं केलेलं आहे अशी मेहुल इंगळे खेळताना दिसतील. शरद चव्हाण हे सुद्धा खेळताना दिसतील. मॅन फ्रॉम चाळीसगाव. चला उद्या आपल्याला भरपूर तारे सितारे या भुसावळच्या नगरीत खेळताना दिसतील. टाकला प्रयत्न परंतु त्यांच्यापासून दूर. एकेरी धावेने खातं उघडतायत रियाज. सोबतच उद्या आपल्याला रोशन डिमके उर्फ ओम आणि इर्तेखाज अनवर इम्रान सय्यद भरपूर सिताऱ्यांची गर्दी आपल्याला या मैदानावर दिसेल. दरम्यान मिसफिल्ड दुसरी धाव व्हायला हवी होती. बघा दुसरी धाव केव्हा होते, पहिली धाव आपण वेगाने धावले तेव्हा. फटका फसलाय. पोचताय का? ओ पोचले होते परंतु हे काय केलेलं आहे, चेंडू शरीरावर आदळलेला आहे. अर्शद मयूर खान धावतायत, चेंडू अडवतायत, परत करतायत. दरम्यान 2 धावा. बघा कॉलिंग यस नो आणि वेट या कॉलवर लक्ष ठेवावंच लागेल. महत्वाचा सामना आहे चाणक्य सीसी साठी पण आणि मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब भुसावळ साठी पण. त्याला कॅच साठी जाण्याची गरज होती परंतु कॉल इथे कोणीच केलेला नव्हता. वरणगावचा सुपरस्टार आकाश सुरवाडे ज्याला बकासूर या नावाने ओळखलं जातं तो सुद्धा उद्या आपल्याला भुसावळ प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसेल आणि सध्या जबरदस्त प्रदर्शन आहे त्याचं फलंदाजीमध्ये. या मैदानावर कसं प्रदर्शन असेल ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. शाहिद शेख हा सुद्धा आपल्याला उद्या खेळताना दिसेल. अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू गेलेला आहे लॉंग ऑफ कडे. एकेरी धाव. यावल येथून स्टार खेळाडू मनोज पाटील सुद्धा आपल्याला भुसावळ नगरीत उद्या खेळताना दिसतील. लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा अशफाक. आणि बघा भुसावळचा जॉन्टी रोड्स म्हणून ज्याने आपलं नाव कमवलेलं आहे असा विजय खेतवास सुद्धा आपल्याला उद्या खेळताना दिसेल.
कैसर शेख, इखलास सय्यद, मॅन फ्रॉम मारूळ, मुक्ताईनगरचा स्टार करण पथरोड सुद्धा आपल्याला खेळताना दिसेल. नरेंद्र सोरोणे, हॉटेल प्रीमियरचे व्यवस्थापक हे सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील. मिडविकेटच्या दिशेने टोलवलेला फटका, एक धाव मिळते भूषण चित्ते यांना. आणि आता स्ट्राईकला असतील रियाज शेख, सामना करतील अर्शद मयूर खान यांचा. मायकल शॉट थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू अडवत आहेत. पुन्हा एकदा अर्शद मयूर गोलंदाजी मार्कवर. हो, आडव्या बॅटने चांगला संपर्क, गॅप भेदण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे. जबरदस्त फटका, स्लॉक स्वीप असं आपण या फटक्याला म्हणू शकतो. या चौकाराचे प्रायोजक होते साई जीवन सुपर शॉप भुसावळ. आडव्या बॅटने मिड विकेटला टोललेला चौकार. आणि गणेश गव्हाणे, सध्या जळगाव जिल्हा क्रिकेटमध्ये चर्चेत असलेलं नाव, हे सुद्धा उद्या आपल्याला खेळताना दिसतील. 7वं षटक सुरू आहे आणि धावसंख्या अब तक 56. यावेळी आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. चला, पुढचा सामना असेल चाणक्य सीसी विरुद्ध शिवशक्ती फैजपूर. नितीन ढिक्क्याव यांच्या हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. ओहो हो, बॅक टू बॅक सिक्सेस. बॅनर फाडू षटकार. रियाज शेख, छोटीशी परंतु एक आकर्षक इनिंग आपल्या संघासाठी रचताना. 7 षटकांची समाप्ती झालेली आहे. 68 4 गडी बाद. चला, हे षटक जर महागडं ठरलं तर कुठेतरी चाणक्य सीसीच्या आशा पल्लवीत असतील. कारण की बघा, गोलंदाजांना लढण्यासाठी पुरेसा दारू गोळा आवश्यक असतो. चोपड्यावरून शेख शेहजाद सुद्धा आपल्याला या स्पर्धेत उद्या खेळताना दिसतील. ओ हो, त्यानंतर तेज किरण राजपूत हे सुद्धा आपल्याला उद्या खेळताना दिसतील. पुढे सरसावत संपर्क तितकासा चांगला झालेला नाही. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागलेला, एकच धाव मिळेल. चांगली फेकी, फकरुद्दीनची चांगली फेकी, जबरदस्त फेकी.
प्रदीप माळी या डावातलं शेवटचं षटक. भूषण चित्ते स्ट्राईकला. फटका फसलेला आहे. कोणी पोहोचेल का? तर भूषण चित्ते यांना परतावं लागेल. चांगला कॉटन बोल्ड भूषण चित्ते तंबूत परतताना. 17 चेंडूंमध्ये 25 धावा काढून भूषण चित्ते तंबूत परतलेले आहेत. आणि आता मॅन फ्रॉम जळगाव पोलीस अतुल मोरे आता मैदानात जाताना. अतुल मोरे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. मूळचे अंमळनेरचे रहिवासी, परंतु सध्या चोपडा येथे त्यांची नियुक्ती झालेली आहे. एक चांगले अष्टपैलू खेळाडू. अलॉंग द कार्पेट. ओ हो, क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण असं म्हणेल आपण. सिनियर खेळाडू आहात, आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण करायला हवं. यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू जातोय. नासिर चेंडूकडे धावतोय. फंबलिंग आणि दुसरी धाव का घेतली नाही ते समजायला मार्ग नाहीये. खराब क्रिकेट या ठिकाणी म्हणावं लागेल. एक एक धाव महत्वाची असते. 2 धावा झाल्या असत्या. ठीक आहे, नासिर चांगला खेळाडू आहे, परंतु फंबलिंग झालेली होती. पहिली धाव पूर्ण केलेली होती. माझ्या मते याच गोष्टीसाठी धाव घेतलेली नसावी, कारण की मी मोठा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. 10 चेंडू 27 धावा. रियाज जबरदस्त फलंदाजी. आणि हा हॉटेल प्रीमियर यांनी प्रायोजित केलेला सुपर 6. आणि दर्शक दीर्घेमध्ये बच्चा उर्फ दीपक सोरोणे यांनी एक हाती झेल घेतलेला आहे. परंतु या झेलचा आपल्याला काही फायदा नाही. आपल्याला आपलं कर्तृत्व उद्या सिद्ध करावं लागेल नक्कीच. चला तर 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 81 धावा. चला पुढच्या सामन्याची नाणेफेक. चला, मुख्तार अन्सारी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 82 धावांचं. पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण बघू शकतो. शिवशक्ती फैजपूर विरुद्ध मुख्तार अन्सारी, माफ करा, चाणक्य सीसी भुसावळ विरुद्ध शिवशक्ती फैजपूर. नाणेफेक होताना नितीन टिक्क्याव यांच्या हस्ते नाणेफेक होईल. चला, टॉस का बॉसचं मंच खाली करायचंय. मॅन इन रेड शिकागो पिझ्झा टॉस का बॉस चे प्रायोजक. चला तर पुढचं समालोचन आपल्या सुमधुर आवाजात. चला, चला तर दुसरा डाव सुरू होईल. त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा सुमधुर आवाज अर्थात सौरभ सिंग राजपूत यांचा आवाज आपण पुढच्या डावात ऐकणार आहात. तर ओव्हर टू यू मिस्टर सौरभ सिंग राजपूत.
बॅटर्स आपण मात्र लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. स्वागत असणार आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. आपण बघत आहात सध्याच्या घडीला संपूर्ण खानदेश प्रदेशात सर्वात जास्त चर्चेत असलेली स्पर्धा अर्थात भुसावळ प्रीमियर लीग. आणि आज मात्र भुसावळ प्रीमियर लीगचा थरार हा तिसऱ्या दिवसात जो की आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय. चला टीम मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब बॅट्समन पाठवायचे. चला सामन्याच्या दिशेने मात्र आपण वळतोय. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करायची आहे. मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब वर्सेस चाणक्य सीसी हा सामना जो की प्रथमतः बॅटिंग करत असताना चाणक्य सीसी भुसावळ या संघाने मात्र 81 धावा इकडे बनवल्यात आणि 82चं टार्गेट मागतं मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब या संघासमोर उभं केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते. लेग स्टिक इकडे मात्र भरकटली गेली आहे. पहिल्या बॉलवर अवांतरची धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळते. शैलेश दिगोळे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर अर्षद स्ट्रायकर एंडला तयार. नक्कीच आपण बघतोय 82 धावांचा पाठलाग इकडे मात्र आहे टीम मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब या संघासाठी. एक मॅच नक्की जिंकलाय, एक मॅच गमावलाय. दुसरीकडे विजयाच्या शोधात आहे चाणक्य सीसी भुसावळ. फुलाल्यांचा बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर एक धावेच्या मदतीने धावसंख्या इकडे मात्र स्कोर कार्डवर सुरू होत पुढे जात असताना 2 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा खेळ अतिशय जबरदस्तरित्या सध्याच्या घडीला भुसावळ नगरीत रंगतोय. डीएस ग्राउंडच्या या मैदानावरती प्रत्येकाच्या आवडीचा नक्की जर बघितला तर क्रिकेटचा खेळ. असं एकही नाही ज्यांनी मात्र आयुष्यात कधी क्रिकेट खेळलं नाही. आणि बघायलाही मजा येते, खेळायलाही मजा येते असा मात्र हा खेळ आहे. फुलाल्यांचा बॉल ओ हो इकडे मात्र काय फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची मात्र संधी होती. चेंडू जर बघितला तर हातात तितक्या काही खासरित्या बसला नाही. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मापक धावत संख्येचा पाठलाग इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की करावा लागणार आहे. कारण की अजूनही जर बघितलं तर 10 रन प्रति ओव्हर जे मात्र पहिल्या चेंडूपासनं रिक्वायर्ड रन रेट आहे. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता अलॉंग दी कार्पेट. मात्र इकडे एक धाव जी आहे ती आपल्याला स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या इकडे मात्र पुढे जाते. 3 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्यात. 45 बॉल मध्ये 79 इकडे मात्र सध्याच्या घडीचा पाठलाग आहे.
अलॉंग दी कार्पेट यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट वरनं मात्र खेळाडू येतात आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील, जोपर्यंत कीपरकडे फेकी करतील, धावास्वरूपी एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. तौसिफ मिर्झा यांना देखील आपण आज बघत आहात इन ॲक्शन. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे सध्याच्या खेळला. अजून एक खानदेश प्रदेशातलं मोठं नाव, ज्यांनी चांगलं क्रिकेट व्यावसायिक गटाचं नक्कीच जर बघितलं तर गेल्या काही काळात खेळलंय. याही वेळेसचा बॉल, चांगला चेंडू, काय गोलंदाजी करताय शैलेश दिघोळे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, खोलवा टप्प्याचा बॉल. याही वेळेस मात्र निर्धाव चेंडू. धावस्वरूपी सातत्याने मात्र डॉट बॉलवर डॉट बॉल इकडे हाताळत असताना याही वेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळलाय. धावस्वरूपी अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. 4 धावा केवळ आणि केवळ खर्च केलाय. पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण झालंय. 1 ओव्हर 4 रन, बिनगडी बाद. फार वेगात तिकडे मात्र शैलेशने षटक हाताळलं. धावस्वरूपी आपण अनेक चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येताना तिकडे बघितले आणि षटक मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालंय. तर चला, षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. धावस्वरूपी जर बघितलं तर 4 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. आयुष्यात नेहमी स्वतःला सिद्ध करायला शिका मित्रांनो, कारण की नक्कीच बघणाऱ्यांच्या नजरा देखील मात्र तुम्हाला कधी संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा मात्र नेहमी जर बघितलं तर तुम्हाला आदराने देखील मात्र बघताना पाहायला मिळालं पाहिजे. आणि शैलेश दिघोळे यांचा परफॉर्मन्स गेल्या काही काळात ज्यारित्या राहिलाय, फार प्रभावित केलं या खेळाडूने. प्रीमियर लीगचं क्रिकेट म्हणा, त्याचबरोबरीने जर बघितलं तर व्यावसायिक गटाचं क्रिकेट म्हणा, चांगला खेळ सातत्याने त्यांचा राहिलाय. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील अजून एक डॉट बॉल. गरम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. मिस्टर 70-70 आता मात्र गोलंदाजी मार्क दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाव आहे भूषण चित्ते. 41 बॉल मध्ये 78चं समीकरण आहे अजूनही. यावेळेसचा बॉल, आता काय शॉट आहे तगडा, बट क्षेत्ररक्षक तिकडे मात्र उभा आहेत. लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता, तगडा फटका, हवाई फायर खेळला आणि तिकडे जर बघितलं तर पहिली विकेट भूषण चित्ते यांना मात्र यश मिळताना पाहायला मिळालंय. ओयुडी आउट, फलंदाज वे बॅक टू डग आउट. बाद आहे, गडी मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. चाणक्य सीसीचा संघ पहिला सामना खेळला, त्याच्यानंतर नक्कीच 3 ते 4 मॅच पूर्णपणे चाणक्य नीती आता मात्र यांनी इकडे बनवली आहे आणि ते म्हणतात आहे आम्ही कमबॅक करण्यासाठी सज्ज आहोत. बंटी भाऊ यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या घडीला ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. 4च्या स्कोरवरती पहिला गडी, फलंदाज बाद आहे. क्रिकेटचा खेळ, आनंद देणारा खेळ आणि नक्कीच सिताऱ्यांची वर्णी इकडे मात्र मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे आणि प्रेक्षक देखील आपण बघतोय की त्यांचा खेळ बघण्यासाठी इकडे आतुर आहे. मग युट्यूब म्हणा, मैदान म्हणा आणि टेनिस बॉल क्रिकेट एवढी लोकप्रियता देताना खेळाडूंना की कायच म्हणावं. अनेक खेळाडू आपण असे देखील बघतोय की जे व्यावसायिक गटाचे खेळाडू आहेत या स्पर्धेत. तर सातत्याने जर बघितलं तर चांगल्या खेळाडूंची हजेरी मात्र भुसावळ प्रीमियर लीगमध्ये लागते रोजच्या रोज. बॅटिंगसाठी आता आपण बघतोय शेख नासिर, जे मात्र पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील होते, त्यांना मात्र आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाचारण करण्यात आलंय. 4वर 1 स्कोर. शेख नासिर स्ट्रायकर एंडला जे आपल्याला पाहायला मिळतात आहे. भूषण चित्ते चांगली गोलंदाजी करत असताना विकेट मात्र त्यांनी इकडे मिळवली आहे. यानंतर देखील मात्र एक सामना जो की आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चाणक्य सीसी हा संघ आडव्या बॅटने नक्कीच मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जर बघितलं तर आवाज हलकीशी आली, बट नासिर यांचं म्हणणं की ग्रिपचा आवाज तिकडे आय गेस आला होता. आडव्या बॅटने मात्र त्यांनी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकला शफल झाले होते काशे, बट डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. जबरदस्त गोलंदाजी भूषण चित्ते यांच्या माध्यमातून. 3 बॉल अजूनही मात्र या षटकातील यायचे बाकी आहेत. टीमची रन संख्या 4 रन 1 गडी बाद. यावेळेसचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, गॅपला शोधलाय. अशा फटक्यांची गरज आहे, असे फटके इकडे येणं गरजेचं आहे. अलॉंग दी कार्पेट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर गॅप मधनं जर बघितलं तर खासा वेगा चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकारासाठी. रिप्ले मध्ये आपण बघू शकता, बनवून मारला फटका. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा वापर करत मैदानाला अगदी गुंगारा दिला. दान फरार 4 चौकार. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर 8. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न.
8 वर 1 स्कोर. याही वेळेचा बॉल हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता. हालाकी टीमचे कॅप्टन बंटी भाऊ तिकडे मात्र उपस्थित आहे आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धाव संख्या इकडे मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बंटी भाऊ कापडणे नक्कीच जर बघितलं तर एक चित परिचित नाव आहे भुसावळ तालुक्यातील. सोशल मीडियावर देखील मात्र खासचे चर्चेत असतात सातत्याने त्यांचे व्हिडिओ आणि त्यातल्या त्यात क्रिकेटसाठी मात्र खास प्रेम आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असताना जी क्रिकेटची सेवाही ते करतात आहे त्यांच्यावरही आपण नक्कीच चर्चा करू. रन संख्या 9 वरती 1. यावेळेसचा बॉल इथे देखील चांगली गोलंदाजी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे बट भूषणने देखील इकडे मात्र कारगर कामगिरी केली आहे. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तत्पूर्वी जर बघितलं तर 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. भूषणच्या षटकातनं 6 आल्या. 2 ओव्हर 10 रन 1 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 36. धावा बनवायच्या 72. 36 बॉल 72 ची गरज. चांगले चांगले सामने जर बघितलं तर नक्कीच गेल्या 2 दिवसात आपण बघितल्यात आणि लक्षात राहील असे अनेक सामने झालेले आहेत. कालच्या दिवसाची संध्याकाळ मला नाही वाटत कोणी विसरू शकेल. काय मॅच पाहायला मिळाला. नक्कीच वशीम जनाब सीसी फैजपूर आणि हिंदवी स्वराज जामनेर या दोन्ही संघांच्या मध्ये खास करून लास्ट मोमेंटला ज्यारीत्या एक थ्रिलर विन तिकडे मात्र जो नोंदवला तर नक्कीच कौतुक झालं पाहिजे त्या गोष्टीसाठी टीम हिंदवी स्वराज जामनेरचा देखील. त्याचबरोबर कालच्या दिवसात आपण बघतोय जो संघ टेबल टॉप करत क्वालिफाय झाला. शिवमुद्रा फैजपूर हा संघ देखील मात्र काल बाजी मारताना पाहायला मिळाला. त्याही संघाने मात्र वन साइडेड डॉमिनेन्स करत सुरुवात केली होती बट नक्कीच जर बघितलं तर पॉइंट्स टेबल देखील अशा वेळेस फारशी महत्वाची भूमिका बजावतो आणि इकडे देखील तेच होताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांच्या अखेरीस 10 वरती 1 स्कोर. 36 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 72चं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम चोपडा पोलीस अतुल मोरे यांना मात्र आता पाचारण करण्यात आलेलं आहे. ओहो हो चांगला चेंडू. अतुल मोरे यांनी यावर्षी जर बघितले ना तर चोपडा प्रीमियर लीगची स्पर्धा लिहिल्या आपल्या गोलंदाजीने मात्र गाजवली आहे. नक्कीच मला तो चोपडा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशीचा शेवटचा सामना आठवतो. सुपर ओव्हर ज्यारीत्या झाली होती तिकडे आणि जी गोलंदाजी केली होती त्या क्रुशियल मॅच मध्ये यांनी फॉर्म मध्ये आहे सध्या. यावेळेसचा बॉल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न योगेश भाकरे सर यांच्या वतीने इकडे मात्र इशारा येतोय अवांतरचा आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने 11 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जे की आपल्याला लागताना पाहायला मिळते. आतापर्यंत तरी इकॉनॉमिकल राहिली आहे. चाणक्य सीसी संघाची चाणक्य नीती आतापर्यंत कामाला आली आहे. याही वेळेसचा बॉल इथे देखील जर बघितलं तर पंच मात्र आमच्या दिशेने वळत आहे आणि आय गेस तिसऱ्या पंचांची मदत इकडे मात्र जी की घेतली गेली आहे. प्रत्येक वयोगटाचा प्रेक्षक तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. इकडे तुम्हाला लहानही पाहायला मिळतील, युवाही पाहायला मिळतील, वयोवृद्ध देखील पाहायला मिळतील. कारण की खेळच असा आहे. नक्कीच जर बघितलं तर सकाळपासून आपण बघतो प्रत्येक जण इकडे मात्र हजेरी लावतो मॅचेस बघण्यासाठी आणि दिवसभर एखादा वडापाव खाल्लाय की नाही याचं देखील भान राहत नाही. बट कोणी किती षटकार मारले, कोणी किती चौकार मारले, कोणी किती विकेट घेतल्या हे बरोबर प्रत्येकाला लक्षात राहतं. इंग्रजांनी भारतात आणला हा खेळ बट आपला कधी झाला हे मात्र कळलंच नाही आपल्याला. युट्यूबवर देखील मॅच बघतात आहे प्रेक्षक बट मैदानावर येऊन बघायची जरा मजा वेगळी आहे. रन संख्या मात्र सध्याच्या हेडला स्कोर कार्ड वरती स्थिर. फेअर डिलिव्हरी हा मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू इकडे मात्र रिटेन केला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. चांगली गोलंदाजी अतुल मोरे. 11 वर 1 स्कोर. पुढचा चेंडू यावेळेसचा बॉल बॅटची लागली कड आणि इकडे काय नक्कीच जर बघितलं तर झेल तिकडे काही कॅरी होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही यष्टिरक्षकापर्यंत. नक्कीच हातात येऊन चेंडू आय गेस निसटलाय. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो ज्यारीत्या बिगिट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या टो एंडला तिकडे मात्र तो चेंडू लागला आणि कीपर पर्यंत आला की कॅरी झाला बट झेल काही तिकडे होऊ शकलेला नाहीये. पण चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत मात्र टाईट लाईन अँड टाकलेली आहे, कसलेली लाईन अँड टाकली आहे. आता काय डाऊन दी ग्राउंड उडून मारलाय आणि इथे देखील
गोलंदाज हलकेशे मात्र नक्कीच निराश आहेत, कारण की ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला सुरू आहे. आता बघण्याला एक राहील इकडे काय इशारा आलाय, चौकाराचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळालाय. डाऊन दी ग्राउंड ज्या रीत्या तो फटका खेळला होता रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. चांगली कामगिरी नक्कीच मात्र तिकडे कॅमेरा वर्क जे आपल्याला पाहायला मिळालं लाईव्ह विजन कडनं. चौकार तिकडे मात्र स्कोर कार्ड वर जोडलाय. लाईव्ह विजनची टीम देखील खाशी मेहनत मात्र या स्पर्धेसाठी घेते आहे. मग त्यामध्ये सत्यम पाटील असतील, मयूर थोरात असतील, राकेश असतील, या सर्वांचं मात्र कौतुक झालं पाहिजे. आणि त्याचबरोबरने स्क्रीन डायरेक्टरच्या भूमिकेत अजय टोनपे यांचं देखील विशेष कौतुक. चला मॅच ऑन करायची आहे. रन संख्या 15 वर 1. यस, 15 धावा 1 गडी बाद ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही या षटकातील यायचे बाकी आहेत. सध्याच्या घडीला मात्र चौकाराच्या मदतीने धावा संख्या नक्कीच स्कोर कार्डवर वाढत असताना स्विंग अँड मिस. सरळ मात्र चेंडू बॉलर टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. चौकार जरी आला असला, कॅच जरी सुटलेल्या असल्या तरी देखील अतुल मोरे यांनी 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहे. काय गोलंदाजी करतात आहे. खाकी वर्दीची पॉवर आज मात्र क्रिकेटच्या मैदानात लाजवाब. यावेळेसचा बॉल आता मात्र लपेटण्याचा प्रयत्न. फारुखुद्दीन शेख यांचा फटका इकडे बसलाय. धक्का मात्र लागतोय आणि विकेट मात्र मिळाली आहे. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर चेंडूच्या खाली अझर आय गेस तिकडे मात्र होते आणि अझर यांनी मात्र चांगला झेल तिकडे टिपलाय. 15च्या स्कोर वरती दुसरा धक्का. ओयुटी आउट. फलंदाज वे बॅक टू डग आउट. रिप्ले मध्ये आपण बघू शकता थोडेसे मागं हटून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या गतीचा तिकडे मात्र तितका काही खासा अंदाज आला नाही. यांनी रिप्ले मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अझर झेल टिपलाय. मॅच मात्र नक्कीच जर बघितलं तर पुढे जातीय. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 15 धावा 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 15 वरती 2. शेवटचे जर बघितलं तर आता 30 बॉल. मॅच जिंकण्यासाठी नक्कीच अजूनही फार मोठा डोंगर जो सर करायचा आहे. 30 बॉल मध्ये 67चा पाठलाग. अनेक असे दुरून दुरून खेळाडू आलेत. एक खेळाडू ज्यांना आपण सध्या इन फ्रेम बघू शकतात, अभिषेक देशमुख, हे देखील जर बघितलं तर 40 गावावरनं खास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि अजूनही बघा ग्रामीण भागात मग 40 गाव म्हणा, रावेर म्हणा, यावल म्हणा, अंमळनेर म्हणा, एरोंडोल म्हणा, जामनेर म्हणा, जळगाव शहर म्हणा, प्रत्येक विभागातनं इकडे मात्र खेळाडू जे आहेत ते मात्र दाखल होतात भुसावळ प्रीमियर लीग खेळण्यासाठी. आणि हे यश आहे या स्पर्धेचं की इतक्या लांबून लांबून देखील मात्र खेळाडूंनी आपलं रजिस्ट्रेशन केलंय आणि या स्पर्धा खेळण्यासाठी देखील मात्र ते येतात आहे. 3 ओव्हर 15 2 गडी बाद. बघण्यालायक राहील आता संघनायक बंटी भाऊ कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर लावता येते. आणि आय गेस शैलेश दिगोळे यांना मात्र इकडे टीम कॅप्टन बंटी भाऊ यांनी पाचारण केलंय. 3 ओव्हर मध्ये 15 2 गडी बाद असताना 30 बॉल मध्ये 67 ची गरज आहे. क्षेत्ररक्षण सजवताना तिकडे जे काही आपल्याला पाहायला मिळत आहे संघाचे संघनायक. आता काय फटका हवेत. झेल मात्र झालाय. हो 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 हो. हे बघा कोणाचे षटकार व्हॉट्सअप स्टेटस वर ठेवले जातील हे माहिती नाही. कोणाचे चौकार व्हॉट्सअप स्टेटस वरती ठेवले जातील माहिती नाही. कोणाची विकेट ठेवली जाईल माहिती नाही. बट बंटी भाऊ यांचा हा कॅच तुम्हाला प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटस वर दिसणार म्हणजे दिसणार. म्हणजे कॅच पकडल्यानंतर जे रिॲक्शन आलंय. आणि मनीष चव्हाण सर जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत त्यांच्या वतीने बंटी सरांच्या या कॅच साठी जर बघितलं तर 101 चा पुरस्कार जो मात्र त्यांना दिला जाणार आहे. आणि अक्षय भाऊ पवार जे देखील जर बघितलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्सचा एक आकर्षक टी शर्ट देखील मात्र त्यांना देण्यात येईल. क्या बात है. अशफाक जर या मॅच मध्ये 3 षटकार लगावतात आहे तर मनीष चव्हाण सर यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. क्या बात है. जिथं तिथं या हवा देखू जहा फक्त बंटी भाऊचीच हवा. हे भुसावळ आहे मेरी जान. मॅचच्या दिशेने मात्र आपण वळू शकतो. नक्कीच गोलंदाजी मार्कवर शैलेश आले. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. 15 वरती 3 आहे स्कोर. फुलाल्यांचा चेंडू
आणि ही जी कॅच बंटी भाऊ यांनी घेतली होती यासाठी उमाकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून देखील 101 चा पुरस्कार त्यांना नक्कीच देण्यात येणार आहे. क्या बात आहे. समजलं का तुले बंटी भाऊ म्हणतात मले. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. रन संख्या मात्र 16 वरती 3. 28 बॉल मध्ये 66 ची गरज. यावेळेसचा बॉल उडून मारलाय, फटका हवेत, कनेक्शन कसं आहे आणि तिकडे मात्र काय, अजून एक वेळेस मात्र झेल टिपला गेलाय. अझर ज्यांनी याआधी देखील एक झेल टिपला होता तेच मात्र आलेत बॉल खाली आणि विकेट वर विकेट, विकेट वर विकेट. इकडे मात्र जे की त्यांनी पाहायला मिळत आहे आणि फलंदाज मात्र बाद आहे. धक्का लागतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता अशफाक यांच्यासाठी नक्कीच पुरस्कार लागला होता मनीष सरांच्या वतीने, पण त्यांना मात्र इकडे परतावं लागतंय. फलंदाज बाद, ओयूटी आउट. महत्वाचा सामना आहे. नक्कीच हा सामना जो कोणता संघ हारतोय त्यांच्यासाठी अडचणी मात्र खूप वाढणार आहे पॉइंट्स टेबलवर. तर विजय सध्याच्या घडला पाहिजे आणि आतापर्यंत तरी या मॅच मध्ये चाणक्य सीसी हा संघ आपण बघतोय हलकासा एक पाऊल पुढे जो मात्र आपल्याला जाताना पाहायला मिळाला. 4 विकेट पडलेले आहेत आतापर्यंत जर बघितलं तर मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब या संघाच्या कमबॅक करावा लागणार आहे. कैलाश पांडे आणि शाहबाज पिंजारी. शाहबाज पिंजारी यांनी मागच्या मॅच मध्ये ज्यारीत्या बॅटिंग केली होती नक्की क्षमता आहे त्यांच्यामध्ये, बट आता कैलाश पांडे कशारीत्या शाहबाजचा साथ देतील हे देखील बघण्यालायक राहील. मॅच अजूनही 27 बॉल मध्ये 66 ओव्हर आहे. रिक्वायर्ड रन रेट 15 रन प्रति ओव्हर आणि हे मैदान असं आहे एकदा का धावा बनायला लागल्या, एकदा का चेंडू बॅट वरती आला की मग धावा थांबत नाही. फुलाल यांचा बॉल यावेळेस काय टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती 4 ही मात्र स्थिती आहे. यावेळेसचा बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवत आहे एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळतील. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना काय षटक टाकलंय शैलेश दिघोळे यांनी. आयकॉन म्हणून काय या संघात निवड झाली आहे हे मात्र या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये बॅट सोबत दाखवलं होतं आणि या मॅच मध्ये मात्र बॉल सोबत दाखवलंय. 6 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेले आहेत. मॅन फ्रॉम चाळीसगाव शैलेश दिघोळे. शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल आता मात्र शाहबाज इकडे मात्र आपला फॉर्म दाखवत असताना शेवटच्या बॉलला केली हवाई यात्रा. सूर आणि धूर इकडे मात्र काढलाय. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 4 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या मात्र जी की जाऊन पोहोचतीये 23च्या स्कोरवर. 4 ओव्हर 23, शेवटचे 24 बॉल 59 ची गरज. 24 बॉल 59. चला मॅचच्या दिशेने आपण वळू लागलोय. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र आली आहे विकेट. धावांची इकडे मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणावर काही स्कोर कार्डवर चालना मिळत नाहीये, बट विकेटची चालना ही सातत्याने होतीये. तासच्या पत्त्यांसारखा डाव इकडे मात्र ढासळतोय. 23 वर लागलाय 5वा धक्का. अर्धा संघ तंबूच्या आसरेला. ओयूटी आउट. या स्पर्धेसाठी जर बघितलं तर नक्कीच सर्वात पुण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. या स्पर्धेचे वॉटर स्पॉन्सर तथा कमिटी मेंबर सागर भाऊ निंबोरे हे देखील मात्र इकडे आलेले आहेत आणि सागर भाऊ यांचं देखील आम्ही आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. असं म्हटलं तर पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे, पाणी पिलाना हे सबाब का काम आहे आणि या स्पर्धेत मात्र पुरेपूर त्यांनी पुण्य कमवलंय. तर त्यांचंही मात्र खरंच विशेष धन्यवाद आणि विशेष कौतुक. क्या बात आहे. म्हणजे इकडे पिण्याच्या पाण्यापासून तर मैदानाच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत जिथे कुठे पाण्याची गरज आहे सागर भाऊ मात्र सहकार्य करताय.
25 वर 5 23 वर 5 स्कोर. यावेळेसचा बॉल उडून मारलाय गॅपला. इकडे मात्र शोधला गेलाय. 1 2 का 4 बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. मुदाभाई देखील आय गेस भुसावळला ड्युटी होती त्यांची आज. चौकाराच्या मदतीने धावा संख्या मात्र वाढली आहे. फुलाल यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन ला. आय गेस हा चौकार आलाय. कौ कॉर्नरच्या क्षेत्रात आला आय गेस. 4 धावा. रन संख्या 27. 22 बॉल मध्ये 55. शहाबाज आणि निलेश हीच ती जोडी होती ज्यांनी मागच्या सामन्यात मात्र चांगली कामगिरी केली होती. इथे देखील मात्र त्यांना कामगिरी करावी लागेल, आठवावी लागेल. ऑक्शन टेबलवर संघ मालकांनी लावलेली त्यांच्यासाठी बोली, त्यांच्यावरती दाखवलेला भरोसा, आज त्या भरोश्यावर खरी उतरायची बात आहे. कारण की एक मॅच जिंकलेली आहे मुख्तार अन्सारी सीसी. हा मॅच जर ती टीम जिंकतीये तर मजा येणार आहे. रंजक परिस्थिती पॉइंट टेबलवर नक्कीच बनेल. याही वेळेसचा बॉल, खोलो टप्प्याचा बॉल, उचलून मारण्याचा प्रयत्न. मागच्या क्षेत्रात मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. फिल्डर मात्र तिकडे बॉलवर येत आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी देखील धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावस्वरूपी या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या मात्र 29च्या स्कोरवर. दरम्यान जर बघितलं तर उमाकांत भाऊ यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे. आणि उमाकांत भाऊ LCB पोलीस येथे मात्र नक्कीच कार्यरत आहे. अनेक महाराष्ट्र पोलीस मग खेळाडूंमध्ये म्हणा किंवा दर्शकांमध्ये म्हणा किंवा भुसावळचे हितचिंतक म्हणा, अनेक असे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस पाहायला मिळतील जे इकडे आवर्जून भेट देतात आहे. आणि दरम्यान काय निलेश यांच्या बॅटमधनं चेंडूने मात्र बाउंड्री लाईनची भेट घेतली आहे. फुलाल यांचा बॉल, त्याला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि धावस्वरूपी जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी राहील. सर्वच महाराष्ट्र पोलीस जे काही आपले मित्र, जे काही अधिकारी पोलीस दलात कार्यरत आहे. कारण की आपण बघतो एवढे मोठे सण, एवढे मोठे उत्सव, एवढी मोठी गर्दी, आणि याच्या मागे कुठे ना कुठे थाटात उभी आहे ती म्हणजे आमची खाकी वर्दी. 33 वर 5 स्कोर. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. वीस बॉल 49 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. 20 balls 49 to win. मॅच अजूनही जिवंत आहे. निलेश मध्ये क्षमता आहे. शाबाज पिंजारी मध्ये, म्हणजे असे खेळाडू आहेत जे या सिच्युएशन मधनं देखील मॅच बनवू शकतात आपल्या टीमसाठी. बट आज ती मॅच बनवणं गरजेचं आहे, तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहे दादा. लास्ट 2 balls टू गो. 33 वर 5 स्कोर. भूषण चित्ते सुरुवात केली होती विकेटने, बट त्याच्यानंतरच्या 3 बॉलवर 10 धावा इकडे येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेस साई बॉल, हवाई यात्रा, आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर जातात आहे तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्या कारणाने सातत्याने क्षेत्ररक्षणात हलकासा फेरबदल होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. 34 वर 5 स्कोर. 19 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 48 ची गरज. शेवटचा बॉल यायचा बाकी. शेवटचा चेंडू आहे. 34 वर 5 स्थिती. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला लागलाय, बट हे 2 खेळाडू आहेत तोपर्यंत या मॅच मध्ये रोमांच आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 11 धावा भूषणच्या ओव्हर मधनं आल्या. 1 विकेटही आली आहे. षटक मात्र इकडे पूर्ण झालंय. 5 ओव्हर 34 रन, 5 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत. 18 धावा बनवायच्यात. 48. 18 बॉल 48 ची गरज. यानंतरचा होणारा सामना बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाय मनीष भाई. शिवशक्ती फैजपूर या संघाने मात्र आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचचा टॉस जिंकलाय. नाणेफेकीचा कौल अजूनही मात्र नक्कीच निर्णय मात्र इकडे यायचा बाकी आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि शेवटचा मॅच राहील चाणक्य CC वर्सेस शिवशक्ती फैजपूर. एकीकडे मॅन इन व्हाईट तर दुसरीकडे मॅन इन पिंक, आणि दोन्ही संघ मात्र अस्तित्वाची लढाई तिथेही लढतील. कारण की हा फॉर्मॅट असा आहे. 18 बॉल 48. 34 वर 5 स्कोर.
18 बॉलमध्ये 48चं समीकरण. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं अशीच मॅच फसलेली होती, बट निलेश आणि शाहबाजची जोडी शेवटपर्यंत उभी होती. त्यांनी मात्र सामना बनवला होता. आता अख्तर गवळी यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. त्यांच्या कोट्याचं मात्र पहिलं षटक घेऊन चला घाई करायची आहे. 4:15 झालेत ऑलमोस्ट. मॅच आपल्याला लवकर खेळवायची आहे. यावेळेसचा बॉल क्रिजच्या खोलीचा वापर, बॅट चालवण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र काय, एक धाव इकडे मात्र पळून काढली आहे. पस्तीस वर 5 स्कोर. चला डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना जे आपल्याला पाहायला मिळतंय, खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता उडून मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. 35 वरती 5 स्कोर. 16 बॉलमध्ये 47, 16 गेंदे 47 रन. यावेळेसचा बॉल लॉफ्टेड शॉट, फटका हवेत. हो 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 हो, क्या बात है, क्या बात है. काय झेल तिकडे मात्र टिपलाय, लाजवाब. नासिर आय गेस तिकडे मात्र फिल्डर होते आणि बंटी भाऊ यांची खुशी तर गगनात मावेना. काय झेल तिकडे मात्र टिपला गेलाय, लाजवाब. धक्का मात्र आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. इकडे मात्र स्कोर कार्ड वर विकेट जी की आपल्याला येताना पाहायला मिळते. चाहता वर्ग देखील मात्र खासा उपस्थित आहे बंटी भाऊ यांचा आणि ते म्हणून आहेत की बंटी भाऊ एकदा तरी डान्स झाला पाहिजे. बट बंटी भाऊ म्हणताय नक्कीच होईल, फक्त टीम कव्हर जाऊ द्या क्वालिफाय मध्ये. डीजे देखील इथं आहे, मी इथं आहे आणि तुम्ही इथं आहे. नक्कीच चाहत्यांची फार ख्वाहिश आहे की आज जर त्यांची टीम क्वालिफाय झाली तर त्यांचा डान्स बनतो संध्याकाळच्या सत्रात. तेही म्हणता एनी टाइम एनी डे बंटी भाऊ इज रेडी. 35 वर 6 स्कोर. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला 15 बॉल मध्ये 47 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अख्तर. यावेळेसचा बॉल डाऊन द ग्राउंड, वसीम खान यांच्या बॅटमधनं धावास्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळतीये. इतक्या दुःख्याने मला नाही वाटत तिकडे चाणक्य केसीसी काही पॅनिक होईल. त्यांना माहिती आहे मॅचवर त्यांनी पकड बनवलेली आहे. निलेश यांच्याकडे आज संधी आहे. इथून जर मॅच काढला संपूर्ण भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यात या खेळाडूच्या नावाची चर्चा होतील. 14 बॉल 46 पाहिजेत. 14 बॉल 46. 14 पैकी 7 तर मैदानाच्या बाहेर नक्कीच मारायचे. हे टार्गेट करून बॅटिंग करावी लागेल. क्रिकेटमध्ये नेहमी मात्र आशावादी राहणं गरजेचं आहे. कधी काही होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. 36 वर 6 स्कोर. हो आता मात्र मारलाय, सूर काढलाय आणि मैदानाच्या अगदीच बाहेर गेलाय बॉल. पहिला षटकार तर नक्कीच इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलरलँडचा चेंडू आणि सुपर 6 ची मोहर. 6 धावा षटकार बघू शकता आपण. मैदानाच्या आतमध्ये ज्यारीत्या हा फटका खेळला गेला, 6 धावा इकडे मात्र वसूलल्या गेल्या आणि या षटकाराच्या मदतीने म्हणजे शेवटपर्यंत ज्यारीत्या चेंडूवरती त्यांनी नजर ठेवली. दिवा मातीचा असो की सोन्याचा, महत्व त्याच दिव्याचं जास्त जो अंधारात प्रकाश देतोय. आज बघूयात निलेश कितपत प्रकाश आपल्या संघासाठी इकडे देतात येते. 13 बॉल मध्ये 40 पाहिजेत. या आधी देखील अनेक वेळा अशा सिच्युएशन आपण बघितल्या आहेत की टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेस 13 बॉल 40, 12 बॉल 40 लागत असताना अंतिम षटकांपर्यंत गेलेला आहे. बेचाळीस वर 6 स्कोर. 13 बॉल मध्ये 40 ची गरज. यावेळेसचा बॉल ही जर बघितलं तर आउटसाइड दी ऑफ, दबावाची सिच्युएशन. नक्कीच जर बघितलं तर अशा प्रकारे आपण बघतो अवांतरच्या धावा मात्र नक्कीच स्कोर कार्डवर देऊन जाते. 13 बॉल मध्ये 39 पाहिजेत.
मॅच जिवंत आहे, सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही टीमच्या दरम्यान जर बघितलं तर चांगला कॉन्टेस्ट इकडे मात्र रंगतोय. हा बॉल खाचा निर्णायक राहील, कारण की शेवटच्या 12 बॉलवर काय उरतंय हे मात्र नक्कीच या 2 चेंडूंवर ठरणार आहे. फुलाल्यांचा चेंडू आणि यावेळेस काय यष्ट्यांचा वेध, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, पाय मात्र तिकडे चालले नाही आणि चेंडू मात्र जाऊन आदळलाय सरळ यष्ट्यांवरती. अंततः इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. फलंदाज इकडे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. OUT आउट, फलंदाज बाद. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्या रीत्या तो चेंडू टाकला, खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कड आणि चेंडू जाऊन आदळलाय यष्ट्यांवरती आणि ते सेलिब्रेशन मात्र आपण बघू शकतो. नक्कीच अख्तर गवळी यांना इकडे मात्र विकेट मिळत असताना. OUT आउट, फलंदाज बाद. अतुल मोरे इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत आणि पहिल्याच बॉलवर बिगिट खेळण्याच्या प्रयत्नात अजून एक यश इकडे मात्र जे की मिळताना पाहायला मिळत आहे. OUT आउट, फलंदाज बाद. वर 8 आहे स्कोर. ज्या रीत्या बंटी भाऊ आज मैदानाच्या आतमध्ये दिसतात आहे, म्हणजे आजचा दिवस संपल्यानंतर यांच्या आजूबाजूला जर सेल्फी घ्यायसाठी प्रेक्षकांची जर गर्दी जमली तर कोणी आश्चर्यचकित व्हायला नको. जबरदस्त काय अदा आहे, यामुळे सर्व भुसावळची पब्लिक या खेळाडूवरती फिदा आहे. 43 वर 8 आहे स्कोर. 11 बॉल यायचे बाकी आहेत, 39 ची गरज. फुलाल्यांचा बॉल, हर्षद आल्या आल्या पटका खेळलाय शैलेश दिघोळे. जबरदस्त कामगिरी. नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळाली आहे. पहिला मॅच नक्कीच गमावला, बट त्याच्यानंतर काय स्ट्रॉंग कमबॅक केलाय. सर्व प्रश्न विचारतील मला असं वाटतंय बंटी भाऊ यांना की या 3 मॅच मध्ये काय अशी टीम मिटिंग झाली की इतका दमदार कमबॅक त्यांच्या टीमने केलाय. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तहा मॅचवर हळूहळू आपण बघतोय पकड मजबूत होत चालली आहे. मोठे फटके जर नाही आले तर नक्कीच चाणक्य सीसी हा संघ मात्र वाटचाल करत जाईल. याही वेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इथेही मिळतीये. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे. 46 वर 8 आहे. 8 बॉल 36 रन. सामना इकडे मात्र झुकलेला आहे पुरेपूर. आउटसाइड ऑफचा बॉल. फिल्डर इथे देखील आहे. चला शेवटचा बॉल आहे या षटकातील. 7 बॉल मध्ये 35 पाहिजे. हो अर्षद ताकद दाखवली आहे आणि फटका मात्र बसलाय. तौसिफ मिर्झा आलेत बॉल खाली. जेल मात्र इकडे होताना पाहायला मिळतोय. OUT आउट. पहिल्या बॉलवर विकेट आणि शेवटच्या बॉलवर विकेट येताना पाहायला मिळाली आहे.
चला इकडे मात्र विकेट येताना जी की आपल्याला पाहायला मिळाली, चांगला कॅच इकडे तौसिफ मिर्झा यांनी नक्कीच घेतला. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि प्रेक्षकांना बघायचंय बंटी भाऊ बॉलिंग मार्कवर येता की नाही. काळजाचे ठोके इकडे मात्र वाढलेत आणि बॉलिंगवर आलेत नासिर. नासिर इकडे मात्र येताना पाहायला मिळत आहे. 6 बॉल 35. हो 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 हो, व्हॉट डिलिव्हरी, स्लोअर वनचा वापर, क्या बात आहे. नासिर यांनी काय चेंडू टाकलाय, म्हणजे 5 गोलंदाज तुम्हाला 8 ओव्हरच्या मॅच मध्ये इकडे नक्कीच वापरायचे आहेत आणि स्लोअर वनचा जर बघितलं तर अतिशय चांगला वापर इकडे मात्र केलाय. याही वेळेसचा बॉल धावस्वरूपी जर बघितला तर अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल तर डॉट बॉल. इकडे मात्र मॅच वरती पकड मात्र मजबूत होत चालली आहे चाणक्य सीसीची. यस, ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये विचारणा केली गेली आहे. गोलूदादा चावरिया यांच्या हस्ते मात्र या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो मात्र दिला जाणार आहे नक्कीच हा सामना झाल्यानंतर. आणि उमाकांतजी पाटील सर यांच्या हस्ते नक्कीच या दिवसातला जो शेवटचा मॅच राहील त्याचाही मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. दोन्ही मान्यवरांची उपस्थिती आहे आणि शिवशक्ती फळसपूरने टॉस जिंकला. पुढच्या मॅचचा टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय जो मात्र घेतलाय. चर्चा तिकडे मात्र रंगली आहे. नक्कीच जे चेहरे सकाळी थोडेसे डिसअपॉइंटेड होते आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल येत असताना चाणक्य सीसी. फेअर डिलिव्हरी. चला मॅच इकडे मात्र सुरू करायची आहे. फेअर डिलिव्हरी इकडे मात्र जो की निर्णय जो मात्र दिला गेलाय 47 वर 90 स्कोर. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे येत आहे शैलेश दिगोळे. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. काय कमबॅक केलाय, लाजवाब. जणू काही चाणक्य सीसी आणि बंटी भाऊ इकडे मात्र म्हणताय पहला मैच हारने के बाद तुम्हें क्या लगा था हम नहीं लौटेंगे. अरे गलत, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. आणि मला असं वाटतं डीजे वर गाणं वाजेल बंटी भाऊ यांच्यासाठी, ले फिर आ गए. यावेळेसचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहे जोपर्यंत चेंडूला अडवतील. एक डाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. चला आता क्षेत्ररक्षण नक्कीच राहील पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाचा अर्थात चाणक्य सीसीएम संघाचं. आणि या मॅचचं पारड मात्र पूर्णपणे झुकलेलं आहे सध्या त्यांच्या दिशेने. याही वेळेसचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न आहे. मागच्या दिशेने फटका खेळलाय. इकडे काय गॅपला मात्र शोधलं गेलाय आणि चेंडू मात्र पसार झालाय. चेंडू मात्र इकडे पसार झालाय. चौकार 4. आणि शेवटच्याही बॉलला इकडे मात्र लॉफ्ट करून दिला आहे. तर याच ओहो हो जेल झालाय. तर याच बरोबरीने सामना मात्र इकडे जिंकलाय चाणक्य सीसी संघाने. आणि बंटी भाऊ डांस तो बनता है, गाना भी बनता है और डांस भी बनता है. छोटी सी झलक